नमस्कार, मी स्मिता देव, ब्लेज इंटरनॅशनल अकॅडमी पुणे येथून बोलते आहे. आमच्या पुण्याला 3 शाखा आहेत: स्पा, सलॉन आणि इंटरनॅशनल अकॅडमी. मी स्वतः ह्या फील्डमध्ये 35 वर्ष गेली काम करते आहे आणि ABTC इंडिया, असोसिएशन ऑफ ब्युटी थेरपी अँड कॉस्मेटॉलॉजी या ऑर्गनायझेशनवर मी एज्युकेशन इन्चार्ज आहे. शिवाय आम्ही सिडेस्को इंटरनॅशनल, जे आपलं ग्लोबल असोसिएशन आहे, ज्याचं काम स्वित्झर्लंड झुरिकहून चालते, त्याचे आम्ही मेंबर आहोत. सिडेस्को इंटरनॅशनलच्या सर्व ग्लोबल परीक्षा आमच्या इन्स्टिट्यूटमधून चालतात. आता सिडेस्को इंटरनॅशनलने आपल्यासाठी एक सॅनिटेशन आणि स्टरलायझेशन म्हणजे स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण असे एक सर्टिफिकेशन गिफ्ट केले आहे. हे सर्टिफिकेशन तुम्हाला कसे मिळणार आहे आणि ह्याचा सिलेबस किती आहे, कसा आहे, हे सांगण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी एक 4 लिंक्स प्रोव्हाइड करत आहोत. सिडेस्को हे जगभरामधील पहिलं ब्युटी असोसिएशन आहे ज्यांनी आपल्याला हे सर्टिफिकेशन कोविड-19 पॅन्डेमिक सिच्युएशनसाठी गिफ्ट दिलेलं आहे. ह्या सिलेबसमध्ये एक 60 पानी बुकलेट पाठवलेलं आहे जे इंग्लिशमध्ये आहे. त्याचा मराठी अनुवाद आम्ही इथे केला आहे आणि हे तुम्हाला पूर्णपणे चांगलं आत्मसात करता यावं यासाठी ह्याच्या लिंक्स तयार केलेल्या आहेत. ह्या लिंक्स बघून तुम्ही हा अभ्यास आत्मसात करू शकता आणि ही परीक्षा तुम्ही देऊ शकता. ही परीक्षा फ्री आहे, ह्याचे काहीही पैसे नाही आहेत. तसं बघता सिडेस्को हे ग्लोबल असोसिएशन असण्या कारणाने तुम्हाला जर हे सर्टिफिकेशन मिळवायचं असेल तर अतिशय मेहनत आणि पैसे भरावे लागतात. पण सिडेस्कोनी आपल्याला इंडियन लोकांसाठी हे फ्री दिलेलं आहे, तेव्हा ह्याचा जरूर लाभ घ्यावा. ह्या लिंक्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आम्ही रवींद्र सरांची मदत घेतली आहे, जे MBA असोसिएशनचे सर्वेसर्वा आहेत. रवींद्र सरांबरोबर सहकार्य करून ह्या सर्व लिंक्स त्यांच्या ब्युटिशियन्सपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं आहे. त्याबद्दल आम्ही त्यांचे अतिशय आभारी आहोत. हॅलो, मी अनिता काकोडकर फ्रॉम ब्लेज ब्युटी अकॅडमी. सिडेस्को स्टरलायझेशन आणि सॅनिटेशनच्या या अवॉर्ड सेशनमध्ये आपलं स्वागत. ब्लेज आपल्यासाठी 5 दिवसाचं सेशन घेऊन येत आहे. सर्वांनी सिडेस्को सॅनिटेशन आणि स्टरलायझेशनची परीक्षा द्यावी अशी आमची इच्छा आहे आणि हे सर्व फ्री असणार आहे. ब्युटी इंडस्ट्रीशी रिलेटेड कोणीही ही परीक्षा देऊ शकतो. म्हणजेच जे हेअरस्टायलिस्ट आहेत, नेलशी रिलेटेड आहेत, हेअर ड्रेसर आहेत, मेकअप आर्टिस्ट आहेत, कोणीही ब्युटी इंडस्ट्रीशी रिलेटेड कोणीही ही परीक्षा देऊ शकतो. त्यामुळे आपण हे सेशन्स घेणार आहोत. आज आपला पहिला दिवस आहे. सिडेस्कोनी आपल्यासाठी 60 पानांचा एक सिलेबस अरेंज केलेला आहे. त्याची एक लिंक आपण देणार आहोत. ती डाउनलोड करून किंवा तुम्हाला मिळाली पण असेल ती लिंक, ती डाउनलोड करून तुम्ही ती एक पुस्तिका चे प्रिंटआउट्स काढा, म्हणजे तुमच्या समोर ते असेल आणि त्याच्यावरनं तुम्हाला अभ्यास करता येईल. हे आपली ही सेशन्स अटेंड करणं खूप गरजेचं आहे, कारण हे जेव्हा सेशन्स तुम्ही अटेंड कराल आणि त्याच्या एंडला आपण काही MCQ सोडवून घेऊ, कशा प्रकारची ही परीक्षा असेल ते तुम्हाला सांगितलं जाईल आणि मगच तुम्हाला त्याचं आम्ही एक रजिस्ट्रेशन ID, पासवर्ड हे देऊन मगच तुम्ही परीक्षा देऊ शकता. ही परीक्षा ऑनलाईन असणार आहे. ही 25 मार्काची असेल. 25 क्वेश्चन असतील, MCQ क्वेश्चन्स. त्याच्यामध्ये तुम्हाला 70% पासिंग आहे. म्हणजे 25 पैकी तुम्हाला 18 मार्क मिळवायचे आहेत आणि खूप शांत डोक्याने आणि हा पूर्ण अभ्यास करूनच तुम्हाला ही परीक्षा देता येईल. ह्याच्यासाठी तुम्हाला जे पुस्तक तुम्ही डाउनलोड कराल त्याच्यामध्ये तुम्हाला सर्व हायजीन,
नंतर स्टरलायझेशन मेथड्स, नंतर पार्लर चालू करायच्या अगोदर WHO किंवा सिडेस्कोनी पाठवलेले जे काही प्रोटोकॉल्स आहेत त्याची सर्व माहिती, अशा प्रकारे हे पुस्तक असेल. तर त्यामुळे हे तुम्ही डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास करा. आणि ह्याच्याबद्दल हे 5 दिवस आपण या पुस्तकावरनच अभ्यास करणार आहोत. तर आजचा पहिला टॉपिक आहे हायजीन. हायजीन आपला पहिला चॅप्टर आहे हायजीन. हायजीन म्हणजे काय तर स्वच्छता, प्रत्येकाने पाळायची ही स्वच्छता. तर स्वच्छता कशाची, तर स्वतःची आरोग्य, आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी पाळली गेलेली स्वच्छता, किंवा बॅक्टेरियापासून संरक्षण होण्यासाठी, व्हायरस पासून संरक्षण होण्यासाठी पाळली गेलेली स्वच्छता. तर स्वच्छतेमध्ये काय कसं असतं, एक आहे पब्लिक हायजीन आणि एक पर्सनल हायजीन. तर पर्सनल हायजीन म्हणजे काय, तर स्वतःची वैयक्तिक स्वच्छता. तुम्ही आपल्याला रोग होऊ नये, काही इन्फेक्शन होऊ नये याच्यासाठी जी काही स्वच्छता पाळली जाते त्याला आपण काय म्हणतो, पर्सनल हायजीन. पर्सनल हायजीन मध्ये तुम्हाला तू काय करते? नाही, मी काहीच नाही केलं, हे परत गेली मी. हे तसंच झालं पहिल्यापासूनच. आता फ्रॉम बिगिनिंग असं कर. पर्सनल हायजीनला होतीस ना तू, त्याच्यानंतर काय काय केलंस? हे पुढचं नाही केलं. किंवा ह्याच्यातनं बॅकला जा. पर्सनल ते पुढचं होतंय की नाही झालं आणि मग ते तसं आलं. तू 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 काय हे करतेस? नाही. हे करतेस ना? हो. कर. पर्सनल हायजीन म्हणजे वैयक्तिक स्वच्छता. वैयक्तिक स्वच्छता ही आपलं कोणत्याही इन्फेक्शन पासनं आपला बचाव व्हावा यासाठी पाळली गेलेली स्वच्छता. तर पर्सनल हायजीन मध्ये आपल्याला काय येईल की सकाळी उठल्यापासून तुम्ही जी काही स्वच्छता करता, ती स्वच्छता म्हणजे तुम्ही उठल्याबरोबर दात घासता. दात घासतात याचा अर्थ काय, आपण ओरल हायजीन मेंटेन करतोय. ओरल हायजीन मध्ये आपण दात स्वच्छ करतो, कारण आपला संबंध रोजच्या रोज क्लायंटशी येणार आहे, खूप जवळून क्लायंटशी संबंध येणार आहे. तर त्यामुळे आपलं ओरल हायजीन हे आपण ओरल हायजीन पाळलंच गेलं पाहिजे. आपण दिवसातनं 3दा तरी ब्रश करायला पाहिजे आणि प्रत्येक वेळी माउथ फ्रेशनरचा वापर करायला पाहिजे. त्याच्यानंतर आपण करणार आहोत की आंघोळ करतो. रोजच्या रोज आपण आंघोळ करायलाच पाहिजे, कारण आपण कसे ट्रॉपिकल कंट्रीमध्ये राहतो, उष्णकटिबंधात राहतो. आपल्याला घाम येतो भरपूर, घामावाटे आपले टॉक्सिन्स बाहेर पडत असतात, त्यामुळे तिथे बॅक्टेरियाचा पण प्रादुर्भाव होतो. तर हे रोजच्या रोज स्वच्छता पाळण्यासाठी आपल्याला गरम पाण्याने, कोमट पाण्याने आंघोळ करायलाच पाहिजे. आंघोळ केल्यानंतर आपण एक छान अँटीपर्स्पिरंट पावडर, डिओड्रंट यांचा वापर केलाच पाहिजे, कारण आजूबाजूचं वातावरणही किंवा परफ्यूम मारलं पाहिजे तर आपल्याला प्लेझंट वाटेल. आपण ह्याच्यामध्ये आपण जे थेरपिस्ट पर्सनल हायजीन मध्ये आपण अजून काय करू शकतो की तुमचे कपडे पण प्रेझेंटेबल पाहिजे. तुम्ही पार्लर मध्ये जातायत तर तिथला एक युनिफॉर्म तुम्ही रोज यूज करायला पाहिजे. तो युनिफॉर्म कसा रोजच्या रोज धुतलेला, इस्त्री केलेला असा घालायला पाहिजे. नंतर तुम्ही तुमचे केस सुद्धा व्यवस्थित टायअप करायला पाहिजे. जर लांब केस असतील
तर त्याचा एक छोटा आंबाडा बांधा, त्याला जाळी लावा आणि मग त्याच्यावरती डिस्पोजेबल कॅप घाला. जर छोटे केस असतील तर छान पिनअप करा आणि मग त्याच्यावरती कॅप घालून तुम्ही काम करा. म्हणजे तुमचे केस डिस्टर्ब, तुम्हाला क्लायंटला आणि तुम्हाला डिस्टर्ब होणार नाही. तुमचे हातही रोजच्या रोज स्वच्छ धुतलेले पाहिजेत किंवा ट्रीटमेंट चालू करायच्या अगोदर आणि नंतर स्वच्छ धुतले गेले पाहिजेत. प्रत्येक वेळी हँड सॅनिटायझर वापरूनच तुम्ही ट्रीटमेंटला सुरुवात करायला पाहिजे. तुमचे हँड्स, नख सुद्धा व्यवस्थित छोटी कापली गेलेली असं पाहिजे. वेल मॅनिक्युअर्ड हँड पाहिजे. तुमच्या बोटांना, नखांना नेल पेंट लावायचं नाही. थेरपिस्टने कधीच नेल पेंट लावायचं नाही, कारण आपला संबंध बऱ्याचशा केमिकल्सशी येत असतो. ते करताना त्या केमिकलचा आणि वॉर्निशचा, नेल पेंटचा संबंध येऊन त्याची रॅश क्लायंटला येऊ शकते. म्हणून नेल पेंट हे वापरायचं नाही. त्याच्यानंतर स्मोकिंग करायचं नाही, कारण समजा जेंट्स असतील तर जेंट्स स्मोक करत असतात आणि त्यांचा क्लायंटशी संबंध येतो जोड, त्यामुळे पार्लरमध्ये असताना स्मोक करायचं नाही. तुम्ही रोज एक्सरसाइज करायला पाहिजे, नंतर पुरेशी झोप घ्यायला पाहिजे. त्यामुळे तुम्ही रोज रिफ्रेश राहाल. तुमचे पॉझिटिव्ह थिंकिंग करायला पाहिजे. नंतर तुम्ही छान मेकअप करायला पाहिजेत, कारण थोडं प्रेझेंटेबल राहायला पाहिजे. मेकअप करताना सुद्धा खूप हार्श मेकअप नाही, बॉडी मेकअप नाही करायचा. फक्त एक साधी लिपस्टिक आणि एक लायनर लावलं तरी पुरे, तर तुम्ही प्रेझेंटेबल राहाल. नंतर रोजच्या रोज तुम्ही जे काही शूज वापरतात ते खूप हाय हील वाले घालायचे नाहीत, फ्लॅट चप्पल घालायचे, कारण दिवसभर तुम्हाला उभं राहून काम करायचं आहे. जर हिल्स घातलेत तुम्ही तर तुमचे पाय दुखू शकतात. ऍट द एंड ऑफ द डे तुमचे पाय दुखू शकतात. नंतर तुमच्या पाठीच्या कण्यावरती प्रेशर येऊ शकतं. त्यामुळे ही सगळी एवढ्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्ही बघाल की पब्लिक हायजीन म्हणजे गव्हर्नमेंटनी लोकांसाठी पाळलेली स्वच्छता. गव्हर्नमेंट तर पाळतच आहे रोजच्या रोज साफ करणं, आपल्या आजूबाजूचा परिसर, तुमचा कचरा नेणं, रोजच्या रोज कचऱ्याची विल्हेवाट लावणं. आपण पब्लिक हायजीन काय पाळायचंय, तर आपण पार्लरची स्वच्छता करायची, कारण पार्लरमध्ये आपल्याला रोज कस्टमर्स येत असतात. तर आपल्या पार्लरची किंवा सलोनची स्वच्छता ही पाळायची, हे आपल्या पब्लिक हायजीन मध्ये येतं. त्याच्यासाठी आपण काय काय करणार आहे, रोजच्या रोज फ्लोअर क्लिनिंग करायचं आहे, तुमचे रूम फ्रेशनर्स मारायचे आहेत सगळीकडे. प्रत्येक रूम मध्ये तुम्ही जे जे काही वर्कस्टेशन्स यूज करता आहेत तिथे फवारणी करायला पाहिजे रोजच्या नेहमी. नंतर पेस्ट कंट्रोल करून घ्यायला पाहिजे दर महिन्याला. तुम्ही जे काही टॉवेल्स, नॅपकिन्स, बेडशीट्स जे काही वापरता आहात तर ते रोजच्या रोज डेटॉल मध्ये धुतले गेलेले पाहिजेत, किंवा जिथे शक्य असेल तिथे डिस्पोजेबल किट्स वापरून त्याची विल्हेवाट व्यवस्थित लावायला पाहिजे. तुम्ही जे काही वापरणार आहात, कापूस, डिस्पोजेबल नॅपकिन्स, डिस्पोजेबल बेडशीट्स, हँड ग्लोव्ज, ते जे काही वापरणार आहात ते व्यवस्थित, तुमचा कचरा तो सुद्धा व्यवस्थित सॅग्रिगेट केला पाहिजे. ओला कचरा, सुका कचरा अशा वेगवेगळ्या डस्टबिन करून त्याच्यात घातला गेला पाहिजे. आणि तुमच्या डस्टबिन सुद्धा कशा की वरती लीड असलेल्या, झाकण असलेल्याच ठेवायला पाहिजे. तुम्ही जे इन्स्ट्रुमेंट्स किंवा इम्प्लिमेंट्स वापरणार आहात क्लायंटसाठी ते नेहमी स्टरलाइज करायला पाहिजेत. त्याच्यासाठी तुम्हाला तुमच्या पार्लरमध्ये आयदर ऑटोक्लेव्ह, UV स्टरलायझर, ग्लास बीड स्टरलायझर्स वापरले गेले पाहिजेत. ह्याच्याबद्दलचा डिटेल माहिती आपल्या दुसऱ्या तिसऱ्या सेशन मध्ये होईलच. स्मिता मॅडम याच्याबद्दल तुम्हाला सांगतीलच. ह्याच्याबद्दलची डिटेल माहिती आपल्या पुढच्या चॅप्टर्स मध्ये आहे. त्यामुळे प्रत्येक पार्लरमध्ये UV स्टरलायझर्स वापरले गेले पाहिजेत.
तुमचे बेसिनचे एरिया किंवा तुम्ही जे काही सिंक यूज करताय किंवा तुम्ही तुमचे शॅम्पूज, कंडिशनर्स, क्रीम्स जिथे ठेवतायत त्या रॅक्स, शेल्फ्स वेळच्या वेळी स्वच्छ करायला पाहिजेत. तुमचे टॉयलेट्स रोजच्या रोज स्वच्छ करायला पाहिजेत. तुम्ही जे काही तुमचा रिसेप्शन एरिया, सिटिंग एरिया हा नेहमी तिथे डिसइन्फेक्टंट मारून स्वच्छ केलेलं असायला पाहिजे. तुम्ही डिस्पोजेबल ग्लोव्ज वापरतायत प्रत्येक वेळी किंवा सर्जिकल मास्क वापरतायत तर त्याचा सुद्धा वापर रोजच्या रोज तुम्ही तो बदलायला पाहिजे. तुमच्या एम्प्लॉईजना सुद्धा याबद्दलची कल्पना द्यायला पाहिजे. हे सगळं तुम्हाला पब्लिक हायजीन मध्ये येतं. तुम्ही आता पार्लर इथे बघाल, आत्ताच्या या पॅन्डेमिक सिच्युएशन मध्ये, कोविड-19च्या सिच्युएशन मध्ये आपल्याला WHO ने काही प्रोटोकॉल्स दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही जेव्हा पार्लर चालू करणार आहात तर त्यावेळी तुमचा क्लायंटशी खूप जवळून संबंध येणार आहे. त्यासाठी संसर्ग होऊ नये याच्यासाठी आपल्याला अशा प्रकारचे PPE किट्स किंवा तुम्हाला प्रोटेक्ट करण्यासाठी हे किट्स तुम्ही वापरणं खूप गरजेचं आहे. रोजच्या रोज तुम्ही डिस्पोजेबल हँड ग्लोव्ज वापरायला पाहिजेत, सेल्फ गाऊन घालायला पाहिजेत, मास्क तर घालायलाच पाहिजे. आपल्या सरकारनेही सांगितले आहे, मोदीजींनी सांगितलेलं आहे की तुम्ही रोजच्या रोज घराबाहेर पडताना SMS याचा हे लक्षात ठेवा. SMS म्हणजे काय? सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग. त्यामुळे हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. फक्त मोबाईल मधले SMS नाही, तर हा आपण कशासाठी वापरलाय? सॅनिटायझर, मास्क आणि सोशल डिस्टन्सिंग हे आपल्याला आता यापुढे पाळायचंच आहे. कारण कोविड अजून जगातनं गेलेला नाहीये आणि एवढ्या लवकरही जाणार नाही. त्याच्यावरची लस शोधायला शास्त्रज्ञ खूप प्रयत्न करतायत, पण ती आपल्यापर्यंत येईपर्यंत खूप वेळ जाणार आहे. त्यामुळे आपणच आपली काळजी घ्यायला पाहिजे. आपला धंदा आपल्याला नीट व्यवस्थित पुढे न्यायचा आहे, तर आपण आपल्या कस्टमरची काळजी आणि आपली काळजी घ्यायलाच पाहिजे. त्यामुळे हे रोज वापरलं गेलं पाहिजे. नंतर प्रत्येक ठिकाणी तुमचे पेपर टॉवेल्स, पेपर नॅपकिन्स हे तुमच्या प्रत्येक वर्क स्टेशनवर असायला पाहिजे. तुम्ही जी काही ट्रीटमेंट करताय तेव्हा हात सॅनिटाईज करा, ट्रीटमेंट करा. म्हणजे बिफोर द ट्रीटमेंट, ड्युरिंग द ट्रीटमेंट आणि आफ्टर द ट्रीटमेंट हे प्रत्येक वेळी सॅनिटायझर वापरायला पाहिजे. तर तुमच्या क्लायंटला सुद्धा ही कल्पना द्यायला पाहिजे की आता यापुढे आपल्याला पार्लर मध्ये अशा पद्धतीनेच आपलं काम चालू राहील. त्याच्या संबंधीची काही सूचना किंवा तुमचे काही रूल्स हे प्रत्येकाने समजून घेतले पाहिजे. तुम्ही तुमच्या क्लायंट्सना पण समजून दिलं पाहिजे. आणि तुमच्या इथे आता बघितलं तुम्ही काय ह्याच्यामध्ये की काय काय दिले आहे तुमच्या इथे. कुकिंग करायचं नाही पार्लर मध्ये, स्मोकिंग करायचं नाही, बाथरूम किंवा टॉयलेट वेळच्या वेळी क्लीन करायला पाहिजे. आणि तुम्ही सगळं हे केल्यानंतर, एवढी सगळी काळजी घेतल्यानंतरही तुमच्या पार्लर मध्ये हा फर्स्ट एड किट असायला पाहिजे. फर्स्ट एड किट म्हणजे काय की तुम्हाला समजा काही पार्लर मध्ये दुर्घटना घडली तर डॉक्टर येण्याच्या अगोदर आपण जी काही काळजी घेतो त्याला आपण फर्स्ट एड म्हणतो. तर त्याचा एक किट आपल्याकडे पाहिजे. तर त्या किट मध्ये तुम्हाला काय काय असे पाहिजे आहे. त्या किट मध्ये तुम्हाला एक अँटीसेप्टिक लोशन, अँटीसेप्टिक क्रीम, बँडेजेस, वेगवेगळ्या प्रकारची बँडेजेस, डेटॉलची एक छोटी बॉटल, नंतर कात्री, कापूस, हे सगळं पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जे कॉमन आपण मेडिसिन्स वापरतो ते पण तुमच्या फर्स्ट एड किट मध्ये असायला पाहिजे. जसं की क्रोसिन, सोफ्रामायसिन, डेटॉल, समजा डोकं दुखतंय तर कॉम्बीफ्लाम,
काही 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 लोकांना कधीतरी बीपी हाय होतं किंवा सफोकेट होतं, किंवा शुगर लेवल कमी होते. अशा लोकांसाठी तुम्ही एक ग्लुकॉन डीचा पुडा ठेवायला पाहिजे. अशा प्रकारे तुमची ही फर्स्ट एड किट रेडी पाहिजे तुमच्या पार्लरमध्ये. एवढी सगळी काळजी घेतल्यानंतर तुम्ही तुमचं पार्लर चालू करू शकता. आणि तुम्हाला पार्लरमध्ये सुद्धा आता पुढे तुम्ही बघाल हे ओशा म्हणजे काय, ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ऍक्ट, हा ह्याच्या संबंधी याचा फुल फॉर्म तुमच्या MCQ मध्ये विचारला जाईल कदाचित. त्यामुळे हे लक्षात ठेवा की ओशा म्हणजे काय, ऑक्युपेशनल सेफ्टी अँड हेल्थ ऍक्ट हा कोणासाठी बनवलेला आहे की तुमच्या एम्प्लॉईज साठी, जे तुमच्या इथे काम करताय त्यांच्यासाठी, त्यांच्या सेफ्टीसाठी बनवलेला हा ऍक्ट आहे. तर तुम्ही तुमच्या पार्लरमध्ये जे जे काही एम्प्लॉईज आहेत त्यांची सेफ्टी पाळणं खूप गरजेचं आहे. त्यांच्या त्यांच्या आरोग्याची काळजी किंवा त्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे. कारण ते लोक आपल्यासाठी काम करतायत, त्यांना प्रशिक्षण द्यायचं आहे प्रत्येक वेळी की तुम्ही जे जे काही इम्प्लिमेंट्स ऍपरेटस वापरत आहात, त्या समजा तुम्ही एखादी मशीन वापरताय तर मशीन बद्दलची माहिती त्यांना द्यायची आहे. ती मशीन कशी वापरायची याचं प्रशिक्षण द्यायचं आहे. एवढं सगळं केल्यानंतरही समजा काही अपघात घडला तर त्याची पूर्ण जबाबदारी ही तुम्ही घ्यायची आहे. पण क्लायंट किंवा तुमच्या एम्प्लॉयनी सुद्धा ती काळजी घेतलेली असेल. आता अपघात कसे घडू शकतात की तुम्ही समजा फ्लोअर पुसलेली आहे, ओली आहे, तर आणि एखादा क्लायंट आला तुमच्याकडे आणि त्याला खूप घाई आहे, तुमचा एम्प्लॉई काय करतो की चला ह्याचं लवकर पटापट संपवून द्यायचं आहे, तर त्यामुळे लवकर त्या वर्क स्टेशन कडे जायचा प्रयत्न करेल. तर त्यावेळी ओल्या फ्लोअर वरून तो घसरू शकेल, त्यावेळी काही अपघात होऊ शकेल. तर हे करताना नेहमी काळजी घ्यायची आहे की ओली किंवा तुम्ही एखादा पाण्याची बॉटल ठेवली आहे, ती तुमचं काम करता करता पडली, लगेचच तिथे पुसून तिथे जागा कोरडी करायला पाहिजे. त्यानंतर तुम्ही काही मशीन्स वापरतात, त्याच्या वायर्स तुम्हाला वेळच्या वेळी त्या वायर्स अनप्लग, तुमची जर ट्रीटमेंट संपली त्याच्यानंतर त्या वायर्स अनप्लग करायला पाहिजे. तुम्ही ते आजूबाजूने जे वावरणार आहात तर तिथे सुद्धा कुठेही वायर नको, वायर मध्ये पाय अडकून सुद्धा तुमचा एम्प्लॉई पडू शकतो, त्यामुळे ती एक व्यवस्था पण करायला पाहिजे. नंतर समजा कुठेतरी शॉर्ट सर्किट झालं, आग लागली, तर याच्या संबंधीची काळजी कशी घ्यायची, तर किंवा प्रत्येक ठिकाणी छोटे छोटे फायर एक्सटिंग्विशर ठेवून ते कसे वापरायचे याची सुद्धा तुमच्या एम्प्लॉईजना प्रशिक्षण दिलेलं पाहिजे. प्रत्येक समजा वॅक्सिंग करताना काही अपघात घडला किंवा गरम वॅक्स लावलं गेलं आणि चटका बसला, तर त्याच्यावर काय उपाययोजना करायची ह्याची पण कल्पना द्यायला पाहिजे. तुमच्या एम्प्लॉईजना त्याचंही प्रशिक्षण दिलं पाहिजे. गरम वॅक्स लागल्यानंतर तुमचा फोड येऊ शकतात, तर तिथे तुम्हाला थंड पाण्याचे म्हणजे कोल्ड कॉम्प्रेसेस देऊन किंवा बर्फाच्या पट्ट्या लावून त्यांना काही फर्स्ट एड देऊ शकता तुम्ही. तर अशा प्रकारच्या स्वच्छता तुम्ही हे करू शकता. इथे तुम्हाला दिलेले आहेत स्ट्रिप्स, हे मी आत्ताच डिस्कस केलं की इलेक्ट्रिकलची सेफ्टी, इलेक्ट्रिक शॉक बसू शकतो कधी, त्यामुळे इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस वापरताना पण बरीच काळजी घ्यायला पाहिजे. पायात तुम्ही रबरी चप्पल घालायला पाहिजे. नंतर आजूबाजूला कुठेही तुमचा पाण्याचा वापर, इलेक्ट्रिकल वस्तू वापरताना कुठेही पाण्याचा वापर करायला नाही पाहिजे. समजा जर तुम्ही स्टीमर वापरता आहात
तर स्टीमर मध्ये तर पाणी घालणार जात, पण त्याच्याबद्दलही त्या सूचना दिलेल्या की तुम्ही स्टीमर मध्ये किती ह्याच्यापर्यंत पाणी घालायचं आहे. तिथे एक खूण दिलेली असते, त्याच्याही समजा वरती पाणी आलं तर त्याचे शिंतोडे उडू शकतात तुमच्या प्लांटच्या अंगावर, तर त्यामुळे ह्या घटना होऊ शकतात. तर ह्याबद्दलही तुमच्या एम्प्लॉईला नेहमी वारंवार सूचना देऊन त्यांना काळजी घ्यायला सांगायचं आहे. आपण आता काही केमिकल्स सुद्धा वापरणार आहोत आपल्या पार्लर मध्ये. आपण केमिकल्स तर वापरतोच आहोत, छोटी छोटी केमिकल्स मेनिक्युअर करताना, पेडिक्युअर करताना, की जसं हायड्रोजन पेरॉक्साईड वापरतो आहोत, ऍसिडोन वापरतो आहोत. तुम्ही पार्लरची स्वच्छता करायला काही केमिकल्स जसं लायझॉल आहे किंवा ब्लिचिंग, हार्पिक आहे, हे जे काय आहे त्याच्यामध्ये अल्कोहोल असणार आहे. तर त्यामुळे काही काही केमिकल्स ही फ्लेमेबल असतात, त्यामुळे ती कुठेही ती ठेवताना सुद्धा काळजी घेतली पाहिजे. कुठल्याही उष्णतेच्या जागी ती ठेवायची नाही. काही काही केमिकल्स सगळी सेम रंगाची असतात, कधी पाण्याच्याच रंगाची असतात, त्यामुळे कळत नाही की हे पाणी आहे की हे केमिकल आहे. त्यामुळे त्याला प्रत्येक बॉटलला किंवा तुमच्या कॅनला बरोबर त्याचं लेबल लावायला पाहिजे, हे कोणतं केमिकल आहे हे लेबल लावायला पाहिजे. आणि त्यामुळे अपघात होऊ शकणार नाही, कारण एका दुसरं दोन सगळी पाण्याच्याच रंगाची असतील तर कोणतं पाणी आहे कोणतं केमिकल आहे हे कळणार नाही. म्हणून प्रत्येक बॉटलवरती तुम्हाला त्याचं लेबल, त्याचं नाव लिहिलेलं असायला पाहिजे. नंतर तुम्ही जे काही केमिकल्स वापरणार आहात, सॅनिटायझर वापरणार आहात, ऍस्ट्रिंजंट वापरणार आहात, ती तुम्ही समजा बल्क क्वांटिटी मध्ये आणत असाल तर ती वापरताना पहिल्यांदा छोट्या छोट्या कंटेनर मध्ये वापरायला घ्या, म्हणजे एकाच वेळी ती संपणार नाहीत किंवा कधी कंटॅमिनेटेड होणार नाही. तुम्ही काही आणि काही काही केमिकल्स वर सूचना लिहिलेली असते की हे नेहमी डार्क कंटेनर मध्ये किंवा डार्क रंगाच्या तुमच्या बॉटल्स मध्ये ती ठेवून द्या, कारण काही काही हे इव्हॅपोरेट होत असतात, त्याचा वाफ होऊन ती उडून जातात. जसं तुम्ही बघाल की नेल पेंट रिमूव्हर किंवा ऍसिटोन हे जर ओपन राहिलं की 1 तासाभरात ते उडून जातं आणि निघून जातं, त्यामुळे आपला लॉस होऊ शकतो जर तुम्ही मोठ्या बल्क क्वांटिटी मध्ये आणत असाल तर. त्यामुळे ते वापरताना सुद्धा तुम्हाला एक काळजी घ्यायला पाहिजे की त्याचे कॅप सुद्धा तुम्ही वापरून झाल्यावरती वेळच्या वेळी टाईटली बंद करायला पाहिजे. नंतर तुम्ही वापरणार काही शार्प गोष्टी वापरत असाल, समजा सुया वापरत असाल, कोण इलेक्ट्रोलायसिसच्या सुया वापरतय किंवा ॲक्युपंक्चरच्या सुया वापरतय किंवा टॅटू काढतात, काही काही पार्लर्स मध्ये टॅटू काढतात त्यांच्या पण सुया असतात. हे जे काही वापरत आहात त्या डिस्पोजेबलच वापरा, एकाच्या दुसऱ्याला वापरायच्या नाहीत, कारण त्यांनी सुद्धा तुम्हाला कंटॅमिनेशन होऊ शकतं, रोगाचं संक्रमण होऊ शकतं. आणि नंतर समजा वापरून झाल्यावरती सुद्धा त्यांना चांगल्या प्रकारे डिस्पोज ऑफ करा. त्यांना एखाद्या कंटेनर मध्ये ठेवूनच मग तुमच्या डिस्पोजेबल कंटेनर मध्ये ठेवून डस्टबिन मध्ये फेकून द्या. किंवा काही काही पार्लर्स मध्ये ब्लेड्स वापरल्या जातात, त्या सुद्धा एका कंटेनर मध्ये ठेवून त्या चांगल्या गुंडाळून मगच तुमच्या डस्टबिन मध्ये टाकून द्या. याच्यामुळे जो कचरेवाला असतो त्यालाही इजा होणार नाही. तर एवढी सगळी काळजी तुम्ही घ्यायला पाहिजे. आपण मग असे हे फर्स्ट एड किट बघितलं होतं. फर्स्ट एड किट मध्ये काय काय असेल, प्लास्टर्स पाहिजेत, सेफ्टी पिन्स पाहिजेत, तुमचे ग्लोव्स पाहिजेत, ग्लोव्स घालूनच काम करायची आता सवय ठेवायला पाहिजे. नंतर ट्विझर्स असतील, तुमच्या कात्री असतील, वेट वाईप्स, थर्मामीटर पाहिजे तुम्हाला. आता तर थर्मामीटर हा कंपल्सरी पाहिजे आहे, कारण प्रत्येक क्लायंटचं टेम्परेचर तुम्हाला चेक करायचं आहे. इन्फ्रारेड वाले
थर्मामीटर हल्ली मिळत आहेत, की जे आपल्या स्किनला टच होत नाहीत आणि मग त्याचं टेम्परेचर दाखवत आहेत. तर ते टेम्परेचर सुद्धा तुम्हाला रोजच्या रोज तुमच्या क्लायंटचं, एम्प्लॉईचं, तुमच्याकडे काम करणाऱ्या स्टाफचं सगळ्यांचं टेम्परेचर हे घेतलंच गेलं पाहिजे. शिवाय तुम्ही बघितलं की तुमच्या फर्स्ट एड किट मध्ये आय वॉश करायची असे कप्स मिळतात. तर ते तुम्ही ते सुद्धा फर्स्ट एड किट मध्ये ठेवायला पाहिजेत. का? कारण आपण फेस क्लिनिंग करताना किंवा फेशियल करताना आपण स्क्रब्स वापरतो. तर स्क्रब्स बारीक छोटे ग्रॅन्युल्स असतात त्याच्यामध्ये आणि कस्टमरची सवय असते ना मध्ये मध्ये डोळे उघडायची. तर त्यामुळे आपण पुसताना समजा एखादा कण, बारीकसा कण डोळ्यात गेला तर डोळे इरिटेट होतात. त्याच्यासाठी तुमच्याकडे आय वॉश करायचे कप्स पाहिजेत. तर ते कप्स त्यांना वापरायला दिल्यानंतर त्यांच्या डोळ्यातले जो काही कण गेलेला असतो तो निघून जाईल. हे फर्स्ट एड किट दाखवलेलं आहे इथे. आता तुम्हाला हे दिसेल की MSBS हा सुद्धा जसा मगाशी आपण ओशा बघितलं होतं OSHA, तसंच त्याचा फुल फॉर्म काही MCQs मध्ये विचारू शकतात. तसंच हा सुद्धा याचाही फुल फॉर्म तुम्हाला विचारू शकतात. MSDS म्हणजे काय? मटेरियल सेफ्टी डेटा शीट. म्हणजे तुम्ही जे काही मटेरियल वापरलेलं आहे किंवा तुम्ही एखादं डेटॉल आणलं तर किंवा एखादं क्रीम आणलं, सोफ्रामायसिन आणलं किंवा तुम्ही इथे वापरणारे एखादं स्क्रब आणलं, तर त्याच्यावरती एका कंटेनरवरती किंवा त्या बॉक्सच्या आतमध्ये एक लिफलेट असतं, एक पॅम्पलेट असतं. त्याच्याबद्दलची, त्या क्रीम बद्दलची किंवा तुम्ही जे काय वापरणार असाल त्या लोशन बद्दलची सगळी माहिती दिलेली असते. त्या शीटला MSDS मटेरियल सेफ्टी डेटा शीट असं म्हणतात. त्याच्यावरती ते क्रीम, ते लोशन कसं वापरायचं आहे हे लिहिलेलं असतं. त्याच्यामधले इन्ग्रेडियंट्स लिहिलेले असतात. काय काय केमिकल्स त्याच्यामध्ये वापरलेले आहेत ते लिहिलेलं असतं. त्याच्यानंतर समजा ह्या केमिकलचा किंवा ह्या क्रीमचा किंवा ह्या लोशनचा जर जास्त प्रमाणात वापर केला तर काय साईड इफेक्ट्स होऊ शकतात, काय हजार्ड्स होऊ शकतात, त्यामुळे किती वापरावं ही जी काही सगळी माहिती दिलेली असते तर त्याला आपण काय म्हणतो? मटेरियल सेफ्टी डेटा शीट, MSDS. किंवा त्याच्यावर असंही लिहिलेलं असते की हे फ्रीजमध्ये हे लोशन फ्रीजमध्येच ठेवा किंवा हे रूम टेम्परेचरला ठेवा किंवा त्या लहान मुलांपासून लांब ठेवा. हे जे काही त्याच्यावरती माहिती दिलेली असते ह्या शीटला आपण मटेरियल सेफ्टी डेटा शीट असं म्हणतो, MSDS. याचा क्वेश्चन आपल्याला MCQ मध्ये येऊ शकतो. आता इथे मी मगाशी सांगितलं तुम्हाला की तुमचे केमिकल्स वापरता तुम्ही प्रत्येक ठिकाणी, कोलिन वापरताय, हार्पिक वापरताय, तर हे कसं स्टोअर करायचं आहे? तर हे मगाशीच मी तुम्हाला सांगितलं की प्रत्येक ह्याच्यावरती तुम्हाला, प्रत्येक बाटलीवरती तुम्हाला एक लेबल ठेवायला लागेल. कारण तुम्ही समजा जर बल्क क्वांटिटी मध्ये आणलं आणि तुम्ही मोठ्या क्वांटिटी मध्ये छोट्या छोट्या कंटेनर मध्ये प्रत्येक रूम मध्ये ठेवताय, तर त्याच्यावरती एक लेबल लिहा की हे डेटॉल आहे किंवा हे ऍस्टेंजंट आहे, हे कोलिन आहे. हे लेबल लावल्यानंतर प्रत्येक जो कोण ते वर्कस्टेशन वापरतो आहे त्याला ते वापरायला सोपं पडेल. तर नेहमी त्यांच्या कॅप्स टाईटली बंद करा, कारण बाहेरचं मॉइश्चर समजा जर तुम्ही लूज ठेवली त्याची कॅप तर काय होईल की बाहेरचं मॉइश्चरचा त्याच्यावर परिणाम होऊन आतमध्ये आयदर बुरशी येईल, पाण्याचाही होऊन ते जे काही तुम्ही क्रीम किंवा लोशन्स वापरतात ते खराब होऊन जातील. नंतर तुमच्या पार्लरच्या बाहेर इथे लिहिलेलं आहे की फायर एक्सटिंग्विशर वापरायला पाहिजेत. डार्क ग्लासेस मध्ये तुमचे केमिकल्स वापरा आणि ते नेहमी हँडी पाहिजेत, कारण
आपण जे काही वापरणार आहोत किंवा तुमच्या मावशी जे काही वापरणार आहात ते नेहमी हँडी पाहिजे. कुठेतरी अडगळीत ठेवलंय असं ठेवू नका. कारण समजा एखादं लोशन पडलं, काम करता करता लोशन पडलं किंवा क्रीम पडलं, तर ते पुसून घेण्यासाठी जो काही तुम्ही केमिकल्स किंवा जे काही वापरणार आहात, स्प्रेज वापरणार, ते तुमचे हँडी असले की तुम्हाला लगेचच तिथे स्वच्छता करता येईल. पार्लर चालू करायच्या अगोदर तुम्हाला काय काय प्रिकॉशन्स घ्यायला पाहिजेत हे इथे दाखवलेलं आहे. पार्लर चालू करायच्या अगोदर तुम्हाला नंतरच्या सेशन मध्ये सुद्धा या पुस्तकामध्ये आपल्याला काही चॅप्टर्स आहेत, तर त्याच्याबद्दल आपण डिटेल माहिती त्यावेळी देऊ. आणि या स्लाइड मध्ये तुम्हाला दिसतंय की कस्टमर आल्यावर त्याच्या तोंडाला मास्क पाहिजे हे तुम्ही आधी शुअर करून घ्या. मग त्यांचं स्क्रीनिंग करा. टेम्परेचर बघा, हे टेम्परेचर नेहमी 37 डिग्री सेंटीग्रेड असायला पाहिजे. 37 डिग्री सेंटीग्रेडच्या वर जर गेलं तर त्याला ताप आहे असं समजायचंय आणि त्याला पार्लरमध्ये अलाउ करायचं नाही, कारण तो कोविड पेशंट असू शकतो. त्यामुळे हे स्क्रीनिंग करू शकता तुम्ही, म्हणजे हे करायलाच पाहिजे. आताही तुमच्याकडे हे किट ठेवायलाच पाहिजे. जर तुम्ही पार्लर आता ओपन करता आहात तर तुम्हाला हे किट ठेवायलाच पाहिजे. आणि प्रत्येक वर्क स्टेशनला स्टरलायझर, सॅनिटायझर ठेवायला पाहिजे. तुमच्या एम्प्लॉईज कडे प्रत्येकाकडे इंडिव्हिज्युअल छोटे छोटे हँड सॅनिटायझर असायला पाहिजे. नंतर तुम्ही बघताय की कचऱ्याचं पण सॅग्रिगेशन इथे वेगवेगळं केलेलं आहे. प्लास्टिक वेस्ट, प्लास्टिक कचरा वेगळा टाकायचा आहे. ग्लास चे डिस्पोजेबल्स किंवा काही ग्लास फुटला, ग्लासचं वेस्ट, मेटलचे वेस्ट आणि पेपर, असे 4 वेगवेगळ्या आपण कंटेनर केलेले दाखवलेले आहे. त्यानंतर ह्या इकडच्या राईट साईडच्या पिक्चर मध्ये तुम्हाला दिसतंय की तुमचा एम्प्लॉईनी फेस शिल्ड घातलंय, केस छान वर बांधलेले आहेत, ते टोपी घातलेली आहे, मास्क घातलेला आहे, हँड ग्लोव्स घातलेले आहेत, एक सेल्फ एप्रन घातलेला आहे. एवढी काळजी तुम्हाला घ्यायलाच पाहिजे. अशा प्रकारेच आपल्याला यापुढे काम करायचं आहे. एवढी काळजी काय काय काळजी घ्यायची. आता आपण सांगितलं की हात प्रत्येक वेळी तुम्ही हात धुवायला पाहिजे साबणाने. तुम्ही टीव्हीवरही बघता आहात की प्रत्येक वेळी ऍडव्हर्टाईज येते आणि हात धुवायला सांगतायत. किती मिनिटं हात धुवायची आहेत आपल्याला? आपल्याला 40 ते 60 सेकंद एवढं तुम्हाला हात धुवायला पाहिजे आहे प्रत्येक वेळी. म्हणजे तुम्हाला पुढच्या काही सेशन मध्ये आपण दाखवू की हात पण कसे धुवायचे. पूर्ण हँड वॉश हातावर घेऊन ते पुढच्या बाजूला सॅनिटाईज करायचे, हात एकमेकांवर चोळून. त्याच्यानंतर हाताची मागची बाजू छान स्वच्छ करायची, हाताचे बेचके स्वच्छ करायचे आहेत, अंगठे आणि प्रत्येक पाची बोट वेगवेगळी स्वच्छ करायची आहेत. हे सगळं चोळून 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 तुम्हाला स्वच्छ करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला मनगट आणि कोपरापर्यंत हात धुवायचे आहेत, कारण आपण हेअरकट करणार आहोत. हेअरकट करताना आपला इथपर्यंत हाताच्या कोपरापर्यंत तुम्हाला इन्फेक्शन म्हणजे किंवा संक्रमण होऊ शकतं. तर त्यामुळे कोपरापर्यंत हात धुवायचा आहे. आणि हात धुवायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे? 40 ते 60 सेकंद एवढा वेळ तुम्ही घेतलाच पाहिजे. त्याचा डेमो आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये किंवा एखादी स्लाइड दाखवून आपण दाखवूया. अजून तुम्हाला इथे दिसतंय की सर्फेसेस, रोजच्या रोज तुमचे सर्फेसेस तुम्ही जे काही यूज करतायत ते टेबल्स, वर्क स्टेशन्स हे प्रत्येक वेळी स्वच्छ केलेले असायला पाहिजे. तुमचा रिसेप्शन एरिया स्वच्छ केलेला असायला पाहिजे. तिथे डिसइन्फेक्टंट रोजच्या रोज मारली गेली पाहिजे. क्लायंट आल्यानंतर तो ज्या खुर्चीवर बसणार आहे, ज्या वर्क स्टेशनला बसणार आहे, तिथे आधी स्प्रे मारून सॅनिटाईज करा. त्याच्यानंतर क्लायंटला बसवा. त्याला सगळा डिस्पोजेबल किट वापरायला द्या.
सॉरी त्याची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर सॉरी त्याची ट्रीटमेंट पूर्ण झाल्यानंतर तो उठून गेल्यानंतरही ती जागा स्प्रे करून स्वच्छ करा. आपल्या ह्या सवयी आता रोजच्या रोज आपल्याला लावून घ्यायलाच पाहिजे. काम करता करता समजा तुम्हाला एखादा इजा झाली तर मी मगाशीच सांगितलंय की आपल्या फर्स्ट एड किट मध्ये अँटीसेप्टिक लोशन, अँटीसेप्टिक क्रीम जे काही असेल ते लावून आपण त्याच्यावर बँडेज किंवा बँडेड लावून तो एरिया बंद करून टाकायचा, म्हणजे तो ओपन ठेवायचा नाही. त्यामुळे हेही लक्षात घ्या. तर आपण जे काही शार्प मेटल इन्स्ट्रुमेंट, नीडल्स जे काही वापरणार आहात तर ते एखाद्या बॉक्स मध्ये ठेवून मगच डिस्पोज ऑफ करा. सॉरी नंतर तुम्ही जे काय मेटलचे इन्स्ट्रुमेंट्स यूज करणार आहे मॅनिक्युअर मध्ये, क्युटिकल पुशर, नंतर ट्विझर्स, सीझर्स, हे तुम्ही वेळच्या वेळी ऑटोक्लेव्ह मध्ये, ग्लास बीड स्टरलायझर मध्ये सॅनिटाईज करून घ्या. ते सॅनिटाईज केल्यानंतर सुद्धा एखाद्या चांगल्या एअरटाईट कंटेनर मध्ये ठेवा. ह्याबद्दलचं स्टरलायझेशन आणि सॅनिटायझर किंवा ऑटोक्लेव्ह, ग्लास बीड स्टरलायझेशन याच्याबद्दलची डिटेल माहिती आपल्या पुढच्या सेशन मध्ये होईलच. आता वॅक्सिंग करताना सुद्धा तुम्हाला खूप काळजी घ्यायची आहे, कारण आपल्याला आता पार्लर चालू करायला फक्त हेअर कट, आयब्रोज आणि वॅक्सिंग ह्यालाच परमिशन मिळालेली आहे. त्यामुळे आता आपण हे कसं करायचंय, वॅक्सिंग करताना सुद्धा तुमच्याकडे कस्टमर आला, तो बाहेर न येणार आहे, बाकीचे ते काळजी घेणारच आहेत, त्याला सॅनिटाईज करायला लावणार वगैरे. त्याला वॅक्सिंग रूम मध्ये घेतल्यानंतर त्याला डिस्पोजेबल गाऊन घालायला द्या. जो एरिया वॅक्स करायचा आहे तो आधी डेटॉलने पुसून घ्या. तो पुसून झाल्यानंतर कोरड्या कापसाने पुसा, मगच त्याच्यावरती पावडर लावून मग तुम्ही वॅक्सिंगला स्टार्ट करा. वॅक्स करताना सुद्धा तुम्हाला तुम्ही जे काही स्पॅच्युलाज वापरणार आहात ते डिस्पोजेबलच वापरा, म्हणजे एकाचं दुसऱ्याला कंटॅमिनेशन होणार नाही, संक्रमण होणार नाही. त्यामुळे वॅक्सिंग ही काळजीपूर्वकच करा आणि हँड ग्लोव्ज घालूनच करा. हीच सवय आपल्याला यापुढे ठेवायची आहे. आणि प्रत्येकाने मास्क हा तर घालायलाच पाहिजे. तर एखाद्याला काही सर्दी, खोकला काहीही झाला असेल किंवा अगोदरही झाला असेल तर प्रत्येक वेळी तुम्ही तुमच्या क्लायंट आल्यानंतर एक नोंद वही ठेवा की तो कोणत्या दिवशी आलाय, ती डेट, त्याचं नाव, त्याचा नंबर, ते स्क्रीनिंग केलेलं त्याचं टेम्परेचर आणि तो कशासाठी, कोणत्या ट्रीटमेंटसाठी आलाय ते हे सगळं घ्या. नंतर तो कोणत्या, समजा बस मधनं ट्रॅव्हल करत आलेला आहे किंवा स्वतःचं व्हेकल वापरलेलं आहे, हाही एक कॉलम तिकडे ठेवा. कारण बस जो पब्लिक ट्रान्सपोर्ट मधून आलेला असेल तर त्याच्याकडनं संक्रमण होण्याचे चान्सेस जास्त असतील. त्यामुळे हेही विचारून घ्या आणि तुमच्या क्लायंटला ही कल्पना द्या की यापुढे असं आपल्याला असा फॉर्म भरायला लागेलच, असा एक फॉर्म छापूनच घ्या. त्यामुळे हे सगळं त्याला विचारायला पाहिजे. त्यांच्या बिल्डिंग मध्ये आजूबाजूला कोणालाही संसर्ग झालेला नाहीये ना, 14 दिवस अगोदरचे तुम्ही कधी क्वारंटाईन नव्हता ना, हे सगळं विचारायला पाहिजे. आताच्या या परिस्थितीत विचारायलाच पाहिजे. त्यामुळे असं समजू नका की कोणाला राग येईल, कोणाला काय वाटेल, असं नाही. हा आपल्या जीवाचा प्रश्न आहे आणि क्लायंटच्याही जीवाशी आपण खेळतो आहोत. त्यामुळे हे तुम्हाला विचारणं खूपच गरजेचं आहे. त्यामुळे एवढी सगळी तुम्हाला काळजी घ्यायलाच पाहिजे. हा आपला चॅप्टर इथेच संपतोय. ह्याच्यानंतरचं सेशन उद्या असेल, तेव्हा ह्याच्याबद्दल पुढच्या लेक्चर्स बद्दल, म्हणजे आपले ऑटोक्लेव्ह,
आपले ग्लास बीड स्टरलायझर, म्हणजे सॅनिटेशन आणि स्टरलायझेशनच्या मेथड्स आणि बॅक्टेरिया, व्हायरसेस, हे सगळे चॅप्टर्स मॅडम घेतील. धन्यवाद.